नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील खोलासे आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मॅथ्स अकॅडमी. मित्रांनो, व्हिडिओचं टायटल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपल्याला ज्या टॉपिकवर डिस्कशन करायचं आहे इट इज वन ऑफ द मोस्ट इझिएस्ट टॉपिक इन द हिस्ट्री ऑफ मॅथमॅटिक्स अँड इट इज नन अदर दॅन सिम्पल इंटिग्रेशन. विदाउट वेस्टिंग द टाइम लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. मित्रांनो, आज जो टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे त्या टॉपिकचं नाव आहे इंटिग्रेशन. पण चॅप्टर स्टार्ट करण्यापूर्वी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल, व्हॉट इज मीन बाय इंटिग्रेशन. बेसिकली इंटिग्रेशन कशाला म्हणायचं. ओके, तर बघा, बेसिकली इंटिग्रेशन इज नथिंग बट अँटी डेरिव्हेटिव्ह. सपोज जर डेरिव्हेटिव्हला आपण अपोजिट केलं तर त्याचं जे काही आन्सर येतं त्याला आपण इंटिग्रेशन म्हणतो. ओके, लुक ॲट दिस. सपोज माझ्याकडे दोन फंक्शन आहेत. पहिल्या फंक्शनला मी म्हणतो एफ ऑफ एक्स आणि सेकंड फंक्शनला मी म्हणतो जी ऑफ एक्स. ओके, सपोज जर मी डेरिव्हेटिव्ह काढली एफ ऑफ एक्सची आणि मला आन्सर भेटतंय जी ऑफ एक्स, ह्या कंडिशनमध्ये एफ ऑफ एक्स इज कॉल्ड ॲज इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स. ह्या कंडिशनमध्ये एफ ऑफ एक्सलाच म्हणतात इंटिग्रल ऑर इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स. ओके, लेट स्टडी डीपली. सपोज माझ्याकडे एक डेरिव्हेटिव्ह आहे डी बाय डी एक्स टॅन एक्स. टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह येते सेक स्क्वेअर एक्स. बेसिक फॉर्म्युलेत डेरिव्हेटिव्हचे. सपोज मी जर इंटिग्रेशन काढलं सेक स्क्वेअर एक्सचं तर त्याचं आन्सर येतं टॅन एक्स प्लस सी. ओके, ह्या एक्झाम्पलवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल. सपोज जर मी टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह काढली तर आन्सर येत होतं सेक स्क्वेअर एक्स, आणि मी सेक स्क्वेअर एक्सचं जर इंटिग्रेशन काढलं तर त्याचं आन्सर येतं टॅन एक्स. म्हणूनच आपण इंटिग्रेशनला म्हणतो इंटिग्रेशन इज नथिंग बट जस्ट अँड अँटी डेरिव्हेटिव्ह. ओके, डेरिव्हेटिव्हला जर अपोजिट केलं तर जे काही आन्सर भेटणार आहे आपल्याला त्यालाच म्हणतात इंटिग्रेशन. ओके, नाव लेट अस सी टाइप्स ऑफ इंटिग्रेशन. मित्रांनो, बेसिकली इंटिग्रेशनचे दोन टाईप असतात. जो फर्स्ट टाईप आहे त्याला म्हणतात डेफिनाइट इंटिग्रेशन आणि जो सेकंड टाईप आहे त्याला म्हणतात इनडेफिनाइट इंटिग्रेशन. फर्स्ट टाईप डेफिनाइट इंटिग्रेशन अँड सेकंड टाईप इनडेफिनाइट इंटिग्रेशन. याच्या नावावरूनच तुम्हाला यातला डिफरन्स कळाला असेल. डेफिनाइट इंटिग्रेशन अँड इनडेफिनाइट इंटिग्रेशन. डेफिनाइट इंटिग्रेशन मीन्स लिमिटेड इंटिग्रेशन, ज्या इंटिग्रेशनला लिमिट दिलं जातं. लिमिट म्हणजेच एक बाउंड्री दिली जाते, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. त्या इंटिग्रेशनला म्हणतात डेफिनाइट इंटिग्रेशन. आणि ज्या इंटिग्रेशनला कसलंही लिमिट नसतं, म्हणजे त्याला ना अप्पर लिमिट असतं ना लोअर लिमिट असतं, ज्याचं कॅल्क्युलेशन आपण कितीही करू शकतो, त्याला म्हणायचं इनडेफिनाइट इंटिग्रेशन. तर आज जो टॉपिक आपल्याला स्टडी करायचा आहे तो टॉपिक आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन. मित्रांनो, मॅथमॅटिक्समधला कुठलाही पार्ट जर आपण कन्सिडर केला तर कुठलंही कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला सिंपल फॉर्म्युले लागतात. म्हणून डेफिनाइट इंटिग्रेशनसाठी इनडेफिनाइट इंटिग्रेशनसाठी फॉर्म्युले कॉमनच असतात. जे फॉर्म्युले आपल्याला इंटिग्रेशनसाठी लागणार आहेत ते फॉर्म्युले मी इथे लिहून ठेवलेत. आपण पटकन हे फॉर्म्युले क्विकली रिवाइज करूया. फॉर एक्झाम्पल, पहिला फॉर्म्युला आहे माझ्याकडं इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स. साइन एक्सचं इंटिग्रेशन येतं मायनस कॉस एक्स प्लस सी. सेकंड फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स. कॉस एक्सचं इंटिग्रेशन येतं साइन एक्स प्लस सी. सिमिलरली सेक स्क्वेअर एक्स, कोसेक स्क्वेअर एक्स, सेक एक्स, सगळे फॉर्म्युले जेवढे आपल्याला आजच्या टॉपिकसाठी लागणार आहेत त्या सगळ्या फॉर्म्युल्यांची समरी मी इथं लिहून ठेवलेली. ओके मित्रांनो, इंटिग्रेशन आणखीन डीपली समजून घेण्यासाठी आपण काय एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. पण एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यापूर्वी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची की कुठल्या गोष्टीचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो आणि कुठल्या गोष्टीचं इंटिग्रेशन आपण काढू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, सपोज हे सगळे फॉर्म्युले जर तुम्ही रिवाइज केले असतील तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, प्रत्येक फॉर्म्युला विथ रिस्पेक्ट टू एक्स कॅल्क्युलेट केलेला आहे. म्हणजेच जर सपोज इंटिग्रेशन साइन एक्स इंटू डी एक्स, डी एक्सला म्हणतात मल्टिप्लिकेशन फॅक्टर. जर हा डी एक्स मधला एक्स आणि इंटिग्रेशनचा अँगल एक्स ह्या दोनही क्वांटिटी सेम असतील
तर आणि तरच आपण इंटिग्रेशन काढू शकतो. फॉर एक्झाम्पल जर एखादं एक्झाम्पल असं आलं साइन वाय इंटू डी वाय, ह्या कंडिशनला बघा इथं पण वाय इथं पण वाय, आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह करू शकतो. बट इफ साइन झेड इंटू डी एक्स अशी जर एखादी कंडिशन आली तर ह्या कंडिशनमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल इथं झेड आलंय आणि इथं एक्स आलंय. जर या दोन्ही पोझिशन डिफरंट असतील तर त्या कंडिशनला आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह करू शकत नाही. मोस्टली मुलं ज्यावेळेस एक्झाम देतात त्यावेळेस त्यांचा हा कॉमन प्रॉब्लेम असतो. ते हे चेक करत नाही की ट्रिग्नोमेट्रिकच्या समोरचा अँगल कुठला आहे आणि त्याला मल्टिप्लिकेशन फॅक्टर कुठला आहे. डिरेक्टली ते बघतात साइन एक्स, हां साइन एक्सचा फॉर्म्युला आहे कॉस एक्स, फॉर्म्युला लिहितात, ॲन्सर कॅल्क्युलेट करतात, बट अनफॉर्च्युनेटली ते ॲन्सर रॉंग असतं. म्हणून इंटिग्रेशन काढण्यापूर्वी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ट्रिग्नोमेट्रिकचा किंवा इंटिग्रेशन ज्याचा काढायचं आहे त्याचा जो काही अँगल असणार आहे आणि मल्टिप्लिकेशन फॅक्टर जो असणार आहे इट शुड बी सेम. जर या दोन्ही गोष्टी डिफरंट असल्या तर त्या कंडिशनला आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह करू शकत नाही. त्या कंडिशनला आपण म्हणतो कॉन्स्टंट कंडिशन, आणि इंटिग्रेशनमध्ये कॉन्स्टंट जे काही असतं ते आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. ओके, लेट स्टार्ट विथ वन एक्झाम्पल. सपोज एक एक्झाम्पल आहे माझ्याकडं, इंटिग्रेशन 3x minus sin x plus 1/x into dx. ओके, एक्झाम्पल नीट बघा. एक्झाम्पल दिलंय मला इंटिग्रेशन 3x minus sin x plus 1/x into dx. चला तर मग याचं इंटिग्रेशन आपण सॉल्व्ह करूया. फर्स्ट स्टेप, जे काही एक्झाम्पल दिलं ते ॲज इट इज लिहून घ्यायचं. एक्झाम्पल दिलंय मला 3x minus sin x plus 1/x into dx. ओके मित्रांनो, इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या ज्या कंडिशनमध्ये ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन येईल लक्षात ठेवायचं त्या कंडिशनमध्ये आपण इंटिग्रेशन सेपरेट करू शकतो. इंटिग्रेशन सेपरेट करायचं म्हणजे बेसिकली इंटिग्रेशनचं सिम्बॉल सेपरेट करायचं आणि dx पण सेपरेट करायचं. ओके, म्हणजेच हे एक्झाम्पल होईल 3x into dx मायनस इंटिग्रेशन sin x into dx प्लस इंटिग्रेशन 1/x into dx. याला म्हणतात इंटिग्रेशन सेपरेट करायचं. पण लक्षात ठेवा, इंटिग्रेशन सेपरेट आपण त्याच कंडिशनमध्ये करू शकतो ज्या कंडिशनमध्ये गिवन एक्झाम्पलमध्ये ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन आलं असेल. जर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर वी कॅन नॉट सेपरेट द इंटिग्रेशन. मल्टिप्लिकेशनसाठी एक सेपरेट रोल असतो, त्याला आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणतो, जो आपल्याला येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये बघायचा आहे. तर लक्षात ठेवा, मायनस किंवा प्लस ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन जर आली तर वी कॅन सेपरेट द इंटिग्रेशन. हे इंटिग्रेशन आपण सेपरेट केलं. इंटिग्रेशन सेपरेट करायचं म्हणजेच dx पण सेपरेट करायचं. ओके, आता एकच काम, दिलेल्या एक्झाम्पलशी मिळता जुळता फॉर्म्युला कोणता आहे ते आपल्याला शोधायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथं बघा, पहिली टर्म आहे माझी 3x. जर तुम्ही 3x नीट बघितली तर यात कॉन्स्टंट आहे 3 आणि इंटिग्रेशनमध्ये कॉन्स्टंट आपण बाहेर घेतो, म्हणून मी 3ला बाहेर घेतलं. आतमध्ये उरला x इंटू dx मायनस एवढी स्टेप ॲज इट इज ठेवूया आणि मग इंटिग्रेशन आपण सगळ्यांचं सोबत काढूया. प्लस 1/x इंटू dx. ओके, चला लक्ष द्या, इथं एक्सचा पॉवर काय नाही म्हणजे बाय डिफॉल्ट किती असतो 1. सांगा मग याशी मिळता जुळता फॉर्म्युला कोणता आहे? याशी मिळता जुळता फॉर्म्युला आहे x⁻n. आणि जर x⁻n असेल तर माझा आन्सर येतं x⁻n+1 अपॉन n+1 प्लस c. 3 ॲज इट इज इंटू x⁻n. इथे n ची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणून 1+1 अपॉन 1+1 प्लस सी. तीनही इंटिग्रेशनला लिहिण्याच्या ऐवजी आपण एकच कॉमन प्लस सी लिहूया शेवटी. मायनस साइन एक्स. साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येतं? साइन एक्सचं इंटिग्रेशन येतं मायनस कॉस एक्स, म्हणून साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स प्लस 1/x. 1/xचं इंटिग्रेशन काय येतं? 1/xचा फॉर्म्युला लिहिला नाही मी, इथे लिहितो. 1/x इंटू dx असेल तर 1/xचं आन्सर येतं log x प्लस सी. ओके, 1/xचं आन्सर येतं log x. आपण सगळं इंटिग्रेशन काढलं म्हणून शेवटी प्लस सी लिहायचं. नेहमी लक्षात ठेवा, जर तुमचं इंटिग्रेशन एक जरी पोर्शन काढायचं बाकी असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण आन्सरच्या शेवटी प्लस सी लिहू शकत नाही. ओके, सॉलिड 3 इंटू 1+1 x² अपॉन 2 मायनस मायनस प्लस कॉस एक्स प्लस
log x plus c and this is your final answer. व्हेरी इझी, खूप सोपं आहे. ओके, आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण. ओके मित्रांनो, चला आणखी एक एक्झाम्पल बघूया. सपोज इंटिग्रेशन ऑफ e raised to x प्लस sec square x मायनस a raised to x into dx. हे एक्झाम्पल दिले मला इंटिग्रेशनचं आणि हा प्रॉब्लेम आता आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. पहिली स्टेप, दिलेलं एक्झाम्पल ॲज इट इज लिहा. e raised to x प्लस sec square x मायनस a raised to x into dx. मित्रांनो, मी आत्ताच सांगितलं इंटिग्रेशनच्या ज्या प्रॉब्लेममध्ये ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन येतं त्या प्रॉब्लेममध्ये इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना सगळ्यात सोपी स्टेप असते इंटिग्रेशन सेपरेट करून घ्यायचं. इंटिग्रेशन सेपरेट करायचं म्हणजे इंटिग्रेशनचं सिम्बॉल सेपरेट करायचं आणि मल्टिप्लिकेशन फॅक्टर dx पण सेपरेट करायचा. म्हणजे एक्झाम्पल होईल e raised to x into dx प्लस sec square x into dx मायनस a raised to x into dx. ओके, आणि आता आपलं एकच काम एक्झाम्पलशी रिलेटेड फॉर्म्युला शोधायचा. पहिला आहे इंटिग्रेशन e raised to x. बघा बरं, इंटिग्रेशन e raised to x ची मिळता जुळता फॉर्म्युला e raised to x आणि त्याचं आन्सर पण येतं e raised to x, म्हणून e raised to x. तर प्रत्येकाला प्लस लिहिण्यापेक्षा एकच प्लस आपण कंबाईनली लास्ट लिहिणार आहोत. प्लस sec square x. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ sec square x? sec square x, sec square x इंटिग्रेशन येतं tan x प्लस tan x मायनस a raised to x. a raised to x चा फॉर्म्युला आहे आपल्याकडं आणि a raised to x चा आन्सर येतं a raised to x अपॉन log a. सगळं इंटिग्रेशन काढलं म्हणून शेवटी लिहायचं प्लस सी. गॉट इट एव्हरीबडी? चला मित्रांनो, इंटिग्रेशन आणखी छानसं समजावून घेण्यासाठी आणखी एक एक्झाम्पल बघूया. सपोज इंटिग्रेशन ऑफ sec x प्लस tan x मायनस e raised to x into dx. हे माझं गिवन एक्झाम्पल आहे आणि ह्या एक्झाम्पलचं आपल्याला आता इंटिग्रेशन काढायचं आहे. पहिली स्टेप, दिलेलं एक्झाम्पल ॲज इट इज लिहा. इंटिग्रेशन sec x प्लस tan x मायनस e raised to x into dx. ओके, एक्झाम्पल जर तुम्ही केअरफुली बघितलं असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, दिलेल्या एक्झाम्पलमध्ये ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन आहे आणि ज्या इंटिग्रेशनच्या एक्झाम्पलमध्ये ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन असते त्या एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्याची सगळ्यात सोपी मेथड सेपरेट द इंटिग्रेशन. इंटिग्रेशन सेपरेट करायचं म्हणजे इंटिग्रेशनचं सिम्बॉल सेपरेट करायचं आणि dx सेपरेट करायचं. म्हणजे एक्झाम्पल हे असं होईल. इंटिग्रेशन ऑफ sec x into dx प्लस इंटिग्रेशन ऑफ tan x into dx मायनस इंटिग्रेशन ऑफ e raised to x into dx. ओके, आणि आता फक्त आपल्याला याशी रिलेटेड फॉर्म्युला शोधायचा आहे. बघा, पहिलं इंटिग्रेशन आहे माझं sec x. सांगा sec x ची रिलेटेड फॉर्म्युला. sec x ची रिलेटेड फॉर्म्युला असतो log ऑफ sec x प्लस tan x प्लस c. log ऑफ sec x प्लस tan x. प्रत्येकाचा प्लस सी आपण एकदाच कंबाईनली लिहिणार आहोत. प्लस tan x. tan x चा फॉर्म्युला बघा. व्हेअर इज tan x? tan x. tan x चा आन्सर येतं log ऑफ sec x. log ऑफ sec x मायनस e raised to x, जो आपण आत्ताच यूज केला होता. e raised to x चा आन्सर येतं e raised to x. आय होप तुम्हाला एक समजलं असेल. Let's see one more example. Integration of cot x plus cosec square x into dx. ओके, पहिली स्टेप, दिलेलं एक्झाम्पल ॲज इट इज लिहायचं. cot x प्लस cosec square x into dx. जर एक्झाम्पल आपण व्यवस्थित चेक केलं तर एक्झाम्पलमध्ये आलंय ॲडिशन आणि ॲडिशन जर असेल वी कॅन सेपरेट द इंटिग्रेशन. इंटिग्रेशन सेपरेट करायचं म्हणजेच dx पण सेपरेट करायचं.
ओके. अँड लास्ट स्टेप याशी रिलेटेड फॉर्म्युला शोधायचा. बघा कॉटेक्सशी रिलेटेड फॉर्म्युला कोणता आहे? इंटिग्रेशन ऑफ कॉटेक्स, त्याचा आन्सर येतं लॉग ऑफ साइन एक्स. लॉग ऑफ साइन एक्स प्लस कोसेक स्क्वेअर एक्स. कोसेक स्क्वेअर एक्सचा पण फॉर्म्युला आहे आपल्याकडं, ज्याचा आन्सर येतं मायनस कॉटेक्स. मायनस कॉटेक्स आणि सगळं इंटिग्रेशन काढलं म्हणून शेवटी लिहायचं प्लस सी. अँड फायनल स्टेप इज लॉग ऑफ साइन एक्स प्लस मायनस मायनस कॉट एक्स प्लस सी. समजलं सगळ्यांना? चला तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जे काही एक्झाम्पल बघितले ते होते सिंपल इंटिग्रेशन. आता एक स्टेप आपण पुढे जाऊया. आता आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहेत कॉम्पोजिट फंक्शन. पण एक्झाम्पल स्टार्ट करण्यापूर्वी व्हॉट इज मीन बाय कॉम्पोजिट फंक्शन, लेट्स सी. सपोज मित्रांनो, हे सगळे फॉर्म्युले तुम्ही बघितले असाल, आत्ताच ते फॉर्म्युले आपण यूजही केलेत. प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे प्रत्येक फॉर्म्युला आलाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला दिलंय एक्स. बट व्हॉट इफ एक्सच्या ऐवजी जर वेगळं काही आलं, सपोज साइन 2x आलं, सपोज e⁻³ आलं, सपोज इंटिग्रेशन ऑफ tan 2x + 1 आलं. जर हे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर केले, कम्पेअर केले, तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, ह्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आलाय अँगल एक्स आणि ह्या एक्झाम्पलमध्ये आलाय अँगल 2x, 3x, 2x + 1 आणि यालाच आपण म्हणतो कॉम्पोजिट फंक्शन. बघा, दिलेलं एक्झाम्पल सिंपल आहे की कॉम्पोजिट आहे, ओळखण्याची सगळ्यात सोपी पद्धत. जर दिलेल्या एक्झाम्पलमध्ये फक्त एक्स दिला असेल, ओनली एक्स, त्याला जोडून काहीच नाही, फक्त एक्स असेल, तर त्याला म्हणायचं सिंपल फंक्शन. आणि जर एखाद्या एक्झाम्पलमध्ये एक्सला जोडून असं काहीतरी आलं, मग ते कोणत्याही रिलेशनमध्ये येऊ शकतं. ॲडिशनमध्ये येऊ शकतं, सबस्ट्रॅक्शनमध्ये येऊ शकतं, मल्टिप्लिकेशनमध्ये येऊ शकतं किंवा इव्हन डिव्हिजनमध्ये येऊ शकतं. एक्सला जोडून कोणत्याही रिलेशनमध्ये काही जरी आलं तर त्याला म्हणायचं कॉम्पोजिट फंक्शन. म्हणजे हे सगळे आहेत कॉम्पोजिट फंक्शन आणि हे होते आपले सिंपल फंक्शन. तर कॉम्पोजिट फंक्शनचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यापूर्वी आपल्याला कॉम्पोजिट फंक्शन आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आणि आयडेंटिफाय कसं करणार? खूप सोपं आहे. जर दिलेल्या एक्झाम्पलमध्ये फक्त एक्स असेल तर त्याला म्हणायचं सिंपल फंक्शन. आणि जर दिलेल्या एक्झाम्पलला एक्सला जोडून आणखी काहीतरी आलं, जसं एक्सला जोडून 2x आलं, एक्सला जोडून ॲडिशनमध्ये काय आलं, एक्सला जोडून सबस्ट्रॅक्शनमध्ये काय आलं, मल्टिप्लिकेशनमध्ये काय आलं, डिव्हिजनमध्ये काय आलं, एक्सला जोडून कोणत्याही रिलेशनमध्ये काहीही येऊ द्या, त्याला म्हणायचं कॉम्पोजिट फंक्शन. ओके. आता आपण बघूया कॉम्पोजिट फंक्शन सॉल्व्ह कसं करतात ते. बघा मित्रांनो, सपोज माझ्याकडं एक्झाम्पल आहे एक साइन एक्स इंटू dx आणि ह्या एक्झाम्पलचं मला आन्सर फाइंड आउट करायचं आहे. ओके. एक्झाम्पल बघितल्याबरोबर तुमच्या एक गोष्ट लक्षात यायला हवी, दिलेलं एक्झाम्पल सिंपल आहे की कॉम्पोजिट आहे. जर आपण नीट बघितलं तर इथं फक्त एक्स आलाय. एक्स आला म्हणजे धिस एक्झाम्पल इज बिलॉंग्स टू सिंपल कॅटेगरी. आणि जर सिंपल असेल तर सिंपलचा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे. साइन एक्सचं इंटिग्रेशन येतं मायनस कॉस एक्स. मायनस कॉस एक्स प्लस सी एक्झाम्पल फिनिश. पण याच ऐवजी जर मला विचारलं गेलं इंटिग्रेशन ऑफ साइन 2x इंटू dx. ओके. जर तुम्ही नीट बघितलं तर ह्या पूर्ण फॉर्म्युल्यामध्ये कोणताही फॉर्म्युला 2x चा नाहीच आहे. म्हणजे दिलेलं एक्झाम्पल कॉम्पोजिट फंक्शन आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, एक्सला जोडून काहीही येऊ द्या, त्या एक्झाम्पलला म्हणायचं कॉम्पोजिट फंक्शन. आणि कॉम्पोजिट फंक्शन आल्यानंतर डबल डेरिव्हेटिव्ह काढायची. ओके. जे काही कॉम्पोजिट फंक्शन असेल त्या कॉम्पोजिट फंक्शनची डबल डेरिव्हेटिव्ह काढायची. पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची, डेरिव्हेटिव्हमध्ये डबल डेरिव्हेटिव्ह आपण मल्टिप्लिकेशनमध्ये लिहित होतो आणि इंटिग्रेशनमध्ये डबल डेरिव्हेटिव्ह आपण डिव्हिजनमध्ये लिहिणार आहोत. म्हणजे कसं? थोड्या वेळासाठी ह्या एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया, हे साइन एक्सच आहे. ओके. जर हे एक्झाम्पल साइन एक्सच असतं तर आन्सर काय आलं असतं? कॉस एक्स. पण एक्सच्या ऐवजी इथं आलाय 2x. ओके. एक्सच्या ऐवजी जे काही आलं त्याला आपण कॉम्पोजिट म्हणतो आणि कॉम्पोजिट जर असेल तर त्याची काढायची डबल डेरिव्हेटिव्ह. संपलं. ओके. म्हणजे तुमचा आन्सर येईल मायनस कॉस 2x, 2x ची डेरिव्हेटिव्ह 2 प्लस सी.
कळतंय मित्रांनो सगळ्यांना? 2x कॉम्पोजिट होता, जी कोणती क्वांटिटी कॉम्पोजिट असेल त्या क्वांटिटीची डबल डेरिव्हेटिव्ह काढायची. पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची, इंटिग्रेशनमध्ये डबल डेरिव्हेटिव्ह नेहमी छेदात लिहायची आणि 2x ची डेरिव्हेटिव्ह येते 2 अँड दिस इज युअर आन्सर. ओके, लेट्स स्टार्ट सम एक्झाम्पल. सपोज एक एक्झाम्पल दिलं मला, इंटिग्रेशन ऑफ sin 4x minus a raised to 3x into dx. ओके, एक्झाम्पल कसं येऊ द्या, आपण आपली सॉल्व्ह करण्याची मेथड बदलायची नाही. नीट बघितलं तर दिलेल्या एक्झाम्पलमध्ये ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन पैकी सबस्ट्रॅक्शन आलंय आणि ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन जर आलं तर आपण सॉल्व्ह कसं करतो, खूप सोपं आहे. इंटिग्रेशन सेपरेट करायचं. इंटिग्रेशन सेपरेट करायचं म्हणजेच dx पण सेपरेट करायचं. चला आपण सॉल्व्ह करूया. मग पहिली स्टेप, दिलेलं एक्झाम्पल ॲज इट इज लिहा. sin 4x minus a raised to 3x into dx. ओके, इंटिग्रेशन सेपरेट करायचं म्हणजेच एक्झाम्पल होईल sin 4x into dx minus a raised to 3x into. चला मित्रांनो, आता या रिलेटेड आपल्याला फॉर्म्युला शोधायचा आहे. जर तुम्ही लिस्टमध्ये बघितलं तर लिस्टमध्ये कुठलाही फॉर्म्युला 4x किंवा 3x नाही आहे. ओके, मग अशा वेळेस काय करायचं, याशी रिलेटेड फॉर्म्युला शोधायचा. म्हणजे कसं, इथं साईन आलंय तर साईनशी रिलेटेड फॉर्म्युला कोणता असणार आहे, ऑब्विसली साईनच असणार आहे. जर कॉस असतं तर कॉसच्या रिलेटेड फॉर्म्युला कॉस. टॅन जर असतं तर टॅनशी रिलेटेड फॉर्म्युला टॅन. मग बघा, इंटिग्रेशन साईन एक्सचा फॉर्म्युला आहे, तर थोड्या वेळासाठी याला मी कन्सिडर करतो साईन एक्स. जर साईन एक्स असतं तर माझं आन्सर आलं असतं मायनस कॉस एक्स. पण एक्सच्या ऐवजी ॲक्च्युअल काय आहे, 4x. ओके, आणि 4x हे कॉम्पोजिट फंक्शन आहे आणि कॉम्पोजिट जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे, डबल डेरिव्हेटिव्ह काढायची. आणि डबल डेरिव्हेटिव्ह ऑलवेज आपण छेदात लिहिणार आहोत. d/dx 4x मायनस इथं पण बघा 3x. सिंपल आहे की कॉम्पोजिट आहे, कॉम्पोजिट आहे. का कॉम्पोजिट आहे, कारण एक्सला जोडून काय आलंय, 3 आलंय. आणि कॉम्पोजिट असेल तर काय करायचं, डबल डेरिव्हेटिव्ह काढायची. पण त्यापूर्वी e raised to 3x चा फॉर्म्युला नाही आपल्याकडं. मग थोड्या वेळासाठी e raised to 3x ला e raised to x कन्सिडर करायचं. जर e raised to x असतं तर आन्सर आलं असतं e raised to x. म्हणून e raised to 3x ॲज इट इज इनटू त्याची डबल डेरिव्हेटिव्ह 3x आणि सगळं इंटिग्रेशन काढलं म्हणून शेवटी प्लस c मायनस कॉस 4x. 4x ची डेरिव्हेटिव्ह 4 मायनस e raised to 3x. 3x ची डेरिव्हेटिव्ह 3 प्लस c अँड दिस इज युअर फायनल आन्सर. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. चला मित्रांनो, आणखी एक एक्झाम्पल बघूया कॉम्पोजिट फंक्शनचं. सपोज 6x raised to 4 मायनस sec square 2x प्लस cos 4x इंटू dx. ओके, एक्झाम्पल बघितल्याबरोबर आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे वेदर इट्स बिलॉंग टू सिम्पल ऑर कॉम्पोजिट. आणि कसं ओळखणार, नुसतं एक्स असेल तर सिम्पल आणि एक्सला जोडून जर काही आलं तर त्याला म्हणायचं कॉम्पोजिट. इथं बघा, एक्सला जोडून 6 आलाय, एक्सला जोडून 2 आलाय, एक्सला जोडून 4 आलाय. म्हणजे बेसिकली दिस एक्झाम्पल बिलॉंग्स टू कॉम्पोजिट फंक्शन. सॉल्व्ह कसं करणार, पहिली स्टेप, दिलेलं एक्झाम्पल ॲज इट इज लिहायचं. इंटिग्रेशन 6x raised to 4 minus sec square 2x plus cos 4x into dx. ओके, एक्झाम्पल जर नीट बघितलं तर एक्झाम्पलमध्ये आलंय ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. आणि ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशन सेपरेट करायचं आहे. इंटिग्रेशन सेपरेट करायचं म्हणजेच इंटिग्रेशन सिम्बॉल सोबत dx पण सेपरेट करायचं आहे. म्हणजे एक्झाम्पल असं दिसेल, 6x raised to 4 into dx minus sec square into 2x into dx plus integration cos 4x into dx. ओके, जर तुम्ही नीट बघितलं तर इथे 6 कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटला काय करतो आपण, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. म्हणजे एक्झाम्पल होईल 6x raised to 4 into dx. एवढी स्टेप ॲज इट इज ठेवूया. पुढच्या स्टेपमध्ये आपण सर्वांचं इंटिग्रेशन सोबत सॉल्व्ह करूया. इंटिग्रेशन sec square 2x
इंटू डी एक्स प्लस इंटिग्रेशन कॉस 4x इंटू डी एक्स. 6x4. ओके, x4 शी मिळता जुळता फॉर्म्युला कोणता आहे? लास्ट वन x⁻n. आणि x⁻n असेल तर आपला आन्सर येतं x⁻n+1 म्हणजेच इथं 4+1 अपॉन 4+1 मायनस sec² 2x. ओके, नीट बघितलं तर sec² 2x चा फॉर्म्युला नाहीच आहे आपल्याकडं. का बरं नाही आहे? कारण अँगल आलाय 2x आणि 2x हे कॉम्पोजिट फंक्शन आहे, कारण x ला जोडून 2 आलाय. मग कॉम्पोजिट फंक्शन असेल तर सॉल्व्ह कसं करणार आपण? थोड्या वेळासाठी याला कन्सिडर करायचं हे sec² x आहे. जर sec² x असतं तर आन्सर आलं असतं tan x म्हणजेच tan x, पण x च्या ऐवजी काय येतं? 2x. ओके, आणि जे काही कॉम्पोजिट असेल त्या कॉम्पोजिटची डबल डेरिव्हेटिव्ह आणि ती डबल डेरिव्हेटिव्ह नेहमी छेदात लिहायची. d/dx 2x प्लस इथे बघा cos 4x. नीट बघितलं तर 4x कॉम्पोजिट आहे. मग कॉसची मिळता जुळता फॉर्म्युला कॉसच आहे. जर कॉस असतं तर आन्सर आलं असतं sin x म्हणजेच sin x, पण x च्या ऐवजी आहे 4x. 4x कॉम्पोजिट होतं म्हणून याची डबल डेरिव्हेटिव्ह आणि सगळं इंटिग्रेशन काढलं म्हणून शेवटी प्लस c. ओके, फायनल स्टेप डेरिव्हेटिव्ह काढून घ्या. संपलं एक्झाम्पल. 6 इंटू x⁻4+1 5/5 मायनस tan 2x, 2x ची डेरिव्हेटिव्ह 2 प्लस sin 4x, 4x ची डेरिव्हेटिव्ह 4 प्लस c. आय होप तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल. ओके मित्रांनो, दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. जर ह्या टॉपिकवर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून सेंड करू शकता. आणि हो मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. थँक्यू. बाय बाय. हॅव अ नाईस डे.